नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण ब्लाऊजला हुकपट्टी आणि काचपट्टी कशी बसवायची ते पाहणार आहोत, तेही एकदम सविस्तरमध्ये. तर हे बघा, मी त्यासाठी तुम्हाला समजावण्यासाठी एक जुना ब्लाऊज घेतलेला आहे. त्याला हुकपट्टी काचपट्टी कोणत्या साईडने आणि कशी लावायची ते मी या ब्लाऊजवर तुम्हाला सांगणार आहे आणि शिवूनही सांगणार आहे. तर हे बघा, ही आपली आहे हुकपट्टी. ही हुकपट्टी आहे ती ब्लाऊजच्या उजव्या साईडला आहे आणि ही पट्टी तुम्ही व्यवस्थित बघितली तर फोल्ड करून जी गेलेली आहे, म्हणजे दुमडून जी गेलेली आहे ती आतल्या साईडने गेलेली आहे. हे बघा, दुमडून आतल्या साईडने आलेले आहे, आतल्या साईडने आलेले आहे. त्यामुळे ही पट्टी आपल्याला लावताना वरच्या साईडने लावायची आहे अशी, जेणेकरून ती पूर्ण दुमडून आतल्या साईडने आपल्याला पट्टी जाणार आहे, ती लावता येणार आहे. आणि आपण ही आता डाव्या साईडची पट्टी बघून घेऊ. तर डाव्या साईडची पट्टी बघा, दुमडून जी आलेली आहे ती वरच्या साईडने आलेली आहे. त्यामुळे ही पट्टी लावताना आपल्याला खालच्या साईडने लावायची आहे, अशा उलटी साईड करून, जेणेकरून ती दुमडून वरच्या साईडने येणार आहे. आता मी तुम्हाला शिवून देखील दाखवते, पण तुम्हाला असे समजत नसेल तर तुम्ही एक तुमचा जुना हुकपट्टी काचपट्टी लावताना कधीही एक तुमचा जुना जो ब्लाऊज असतो तो डोळ्यासमोर ठेवायचा किंवा आपल्यासमोर ठेवायचा आणि त्याला बघायचं की कोणती पट्टी कुठून लावलेली आहे. जी पट्टी दुमडून पूर्ण आतल्या साईडने जात असेल ती पट्टी लावताना आपल्याला वरच्या साईडने लावायची आहे आणि जी पट्टी दुमडून वरच्या साईडने येत असेल ती पट्टी आपल्याला उलट्या साईडने म्हणजे आतल्या साईडने लावून दुमडून वरतून घ्यायची आहे. बघा, आता आपण आपल्याला एक पट्टी लहान करायची असते आणि एक पट्टी मोठी करायची असते, म्हणजे काजेसाठी असते ती मोठी पट्टी करायची असते आणि हुक्ससाठी जे असते ते आपल्याला लहान पट्टी करायची असते. त्यासाठी मी काय केलं, दोन्ही साईड एक सोबत कापल्यामुळे एक पट्टी दुमडताना जास्त दुमडून घेतलेली आहे आणि एक पट्टी दुमडताना कमी दुमडून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आता मी परत तुम्हाला जुन्या ब्लाऊजवर पण दाखवते. बघा, जुना ब्लाऊजही मी समोर ठेवते आणि आपल्याला आता हा शिवायचा आहे तो ब्लाऊजही मी समोर ठेवते, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. जास्त मी आता एवढे क्लासेस घेतले ना, जास्त मुलींचं कन्फ्युजन ह्या हुकपट्टी काचपट्टीमध्येच होते. त्यांना बरोबर लगेच लक्षात राहत नाही की कोणत्या साईडने हुकपट्टी आणि कशी लावायची, काचपट्टी कशी लावायची. हे बघा, यासाठी मी ज्या त्या भागावर जो तो भाग आपला ठेवून घेतलेला आहे आणि बघायचं आपल्याला हुकपट्टी आहे ती दुमडून आतल्या साईडने आहे. त्यामुळे त्या साईडच्या भागाला मी बरोबर ही जी पट्टी आहे ही वरच्या साईडने लावणार आहे. एकदम कडेने आपल्याला टिप मारायची आहे. जो भाग आपण दुमडलेला होता तो अलीकडच्या साईडला आणि वरती ठेवायचा आहे. आता थोडे आपण टिप मारत आलो आणि खाली थोडे शिल्लक राहिले की ते आपल्याला अशा प्रकारे आतमध्ये दुमडून घ्यायचे आहे आणि पुन्हा परत सरळ टिप घ्यायची आहे. आता आपल्याला याच्यावर दाबटीप मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली दाबटीप मारून झाली की आपल्याला ही पट्टी आहे ही पूर्ण आतमध्ये दुमडून घ्यायची आहे. बघा, मी दाखवले असं आपल्याला वरती ही पट्टी थोडीही ठेवायची नाही आहे. तिथे पुढे मागे करणार आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज पटकन उसवू नये आणि तिथे आपली टिप पॅक बसावी. बघा, ही लावली आहे आपण हुकपट्टी. आता काजीपट्टी किंवा आईपट्टीही म्हणतात त्याला, ती लावून घेऊ. आता काजीपट्टीच्या साईडने मी तो भाग ठेवलेला आहे आणि हे बघा, ही पट्टी जी आहे ती दुमडून वरच्या साईडने आहे म्हणून मी हा भाग उलटा करून घेतला आणि वरतून फोल्ड केलेले बघा बरोबर अलीकडच्या साईडने मी अशी करून ठेवलेली आहे पट्टी आणि एकदम कडेने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि ह्याला पण आपण खालच्या साईडने असे दुमडून घेणार आहोत. बघा, आणि ही पट्टी आहे ही आपल्याला पूर्ण फोल्ड न करता, पूर्ण न दुमडता
अर्धीच दुमडायची आहे. बघा मी कशी दुमडते आहे, सेम अशीच दुमडायची आहे. हे बघा, आणि आपल्याला ही टिप मारताना मधल्या साईडने मारायची आहे. बघा तुम्हाला दिसत असेल ना, आपली ही पट्टी आहे ती निम्मी अर्ध्या खालच्या साईडने आहे आणि निम्मी वरच्या साईडने आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बघा, आणि आता आपण हे दोन्ही भाग एकावर ठेवून गळा जो असतो तो एकसारखा कट करून घेणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघतात, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का तेही मला कमेंट करून सांगा.